सलगरे येथे श्री सिद्धेश्वर यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद. मानाची पालखी सोहळा दैदिप्यमान वातावरणात संपन्न. सलगरे येथे यंदाची श्री सिद्धेश्वर यात्रा अपूर्व उत्साहात पार पडली. यात्रेच्या 11व्या वर्षी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढल्याचे यावेळी दिसून आले. महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या यात्रेत रविवारी मानाच्या पालखी सोहळ्याने वातावरणाला विशेष उजाळा दिला. गुलाल खोबरे, उधळणी, ढोलताशांचा निनाद आणि देवा सिद्धेश्वराच्या नावानं चांगभलच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. पालखी मार्ग अक्षरशः गुलाबी रंगात न्हाऊन निघाला. मुख्य चौकातील मानाच्या पालख्यांची भेट, पारंपरिक रिंगण सोहळा, त्यानंतरची भव्य आतिषबाजी यामुळे यात्रेला अधिकच शोभा प्राप्त झाली. गुरुवारपासून सुरू झालेल्या यात्रेला सप्ताहात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत भाविकांची गर्दी वाढत राहिली. महिलांची उपस्थिती यंदा विशेष दिसून आली. धनगरी ढोल, हलगीच्या ठेक्यावर सासनकाठ्या खांद्यावर घेत नाचणारे भाविक, ज्योतिबा सिद्धेश्वराच्या जयघोषाने रंगलेले क्षण यात्रेच्या पारंपरिक उत्साहाचे दर्शन घडवत होते. अनेक भाविक उंच सासनकाठ्या नाचवत, गुलाल खोबरे उधळत मिरवणुकीत तल्लीन झाले होते. सोहळ्यानंतर मंदिराभोवती पालख्यांची प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर झालेली नयनरम्य आतिषबाजी भाविकांचे लक्ष वेधून घेत राहिली. सायंकाळी कायपुरे परिवारातर्फे 151 दिव्यांची माणिक आरती संपन्न झाली, तर धनगरी ओव्यांच्या सुरेल कार्यक्रमाने वातावरण अधिकच रंगून गेले. यात्रेतील आकाश पाळणे, खेळण्यांची दुकाने, विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम यांनाही मोठी गर्दी झाली. यात्रेचे यशस्वी आयोजन यात्रा कमिटी अध्यक्ष व माजी सरपंच धनाजी पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच रमेश चाळके आणि ग्रामपंचायतीसह सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. सलगरगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा आज या ठिकाणी थाटामाटात संपन्न झालेली आहे. यात्रेचा आजचा हा 4था दिवस आहे. उद्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. यात्रेचं मुख्य आकर्षण पालखी भेट सोहळा. सलगर आणि चावसोडमधील जेवढ्या पालख्या देवदेवतांच्या आहेत त्या एकत्र येऊन सलगरच्या स्टँड चौकामध्ये तिची भेट होऊन, तिथं आरती होऊन, पुन्हा मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा करून माणिक आरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा संपन्न होतोय. आणि हा सोहळा खरोखरच मोठ्या थाटामाटामध्ये आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला आहे. सलगर आणि सलगरमधील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवून या ठिकाणी नवसाचा देव, नवसाला पावणारा देव म्हणून या सिद्धेश्वराची ख्याती महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा भागावरती निर्माण होत चाललेली आहे. आणि सलगर गावानं सुद्धा भरभरून या ठिकाणी या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदती केलेली आहे. आणि सोहळा पार पाडण्यासाठी सर्वांनीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर व्यापारी वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे. या यात्रेमध्ये आम्ही एक संकल्प केलेला आहे की या सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलेलं आहे. सर्वसाधारण 11 कोटीचं बजेट या मंदिरासाठी आहे. या विभागाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांनी या मंदिरासाठी तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करून 2.25 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. उर्वरित सुद्धा निधी देण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. आणि मी या सलगरगावच्या ग्रामदैवत चरणी प्रार्थना करतो की या सलगरांनी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचं कल्याण व्हावं, उदंड व्हावं, त्यांना सुख समृद्धी लाभावी अशा पद्धतीची या ठिकाणी त्यांना प्रार्थना करतो. आणि हा जो काही संकल्प केलेला आहे या संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या सरळ हाताने मदत करावी. आणि हा जो काही 11 कोटीचा मंदिर उभा करण्याचा संकल्प यात्रा कमिटीनं आणि या भक्तांनी केलेला आहे त्याला भरभरून मदत करावी, आशीर्वाद द्यावेत एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि खरोखरच ही यात्रा या गावामधल्या सर्वच लोकांनी, सर्व जाती धर्मातल्या भाविक भक्तांनी मोठ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले आहे. हा उत्सव, ही यात्रा अशाच पद्धतीने भविष्यकाळामध्ये तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावी अशी या ठिकाणी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो.